साधी सुधी भिकार नाही, कारण मला पाहिलं बरं का आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आले. मोदी साहेब मला पाहायला आले आणि माझ्याकडे पाहिल्या मोदी साहेब मला म्हटले, मित्रांनो, मेरे प्यारे भारतवासियों, भाई और बहनों, मैं इस औरत से शादी करना चाहता हूँ, मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूँ. मेरे 125 करोड़ देशवासियों, जब से मैंने इस औरत को देखा है, मेरे दिल में कमल का फूल खिल गया है. मेरे दोस्त, कमल का फूल खिल गया है. मोदीजींना म्हटलं, मोदीजी तुमच्या सोबत लगीन नाही पाहिजे जमायचं. मी योगेश दसपुते यांना शब्द दिलाय, माझ्या भरोश्यावर आणखीन ते तसेच बसले. मोदी साहेब गेले, त्यानंतर मला पाहिला शरद पवार साहेब आले. पवार साहेब आले, मला पाहिलं आणि माझ्याकडे पाहून शरद पवार साहेब मला म्हटले, माझे सर्व कार्यकर्ते तसेच समस्त वालेगावकर राहील हे सर्वांना सांगू इच्छितो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका बाईचा हात असतो, परंतु काही बहादराच्या पाठीमागे 2 बायाचा हात असतो. काही आईचा हात असावा असे काही सांगतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. पवार साहेब गेले, त्यानंतर मला पाहिला दादा कोंडकी आली. दादा कोंडकी कोणाला माहिती, तंगड वर करा, आपला हात वर करा. दादा कोंडकी आले आणि एकटीने आली, त्यांच्या मावशीला घेऊन आले मला पाहायला. मला पाहिल्या दादा कोंडकी त्यांच्या मावशीला म्हणतात, ए मावशे, ए मावशे मावशे मावशे, अगं आपल्या मालेगावमध्ये काय चिकनी भेगडी मारले. ए मावशे, मला त्या बैल लगीन करायचं लगीन. अगं तिला राणी बनून धरलो, राणी माझ्या पिक्चर मध्ये रोल रोलच्या माझे बमला. म्हणलं दादा, तुमचं नावच दादा. बरं, जरी आपलं लग्न झालं, तुमच्यासोबत लग्न केलं, तुम्हाला काय नाव हाक मारायची? दादा इकडे या का दादा तिकडंच? त्यापेक्षा एक काम करा, रक्षाबंधनला या, राखी बांधते, विषय दोष. दादा कोंडके गेले, त्यानंतर मला पाहिला राजकुमार आले, फिल्मी राजकुमार आले. मला पाहिल्या नेहमीच्या गळा खाजवायच्या अंदाजामध्ये माझ्याकडे पाहून राजकुमार मला म्हटले, जानी ना तलवार की धार से, ना गोलियों की बौछार से, जानी बंदा डरता है कोइन भारूडकार से. यानी हम तुमसे शादी करेंगे, जरूर करेंगे. और जगह भी हमारी होगी, और साउंड सिस्टम भी हमारी होगी, और मंडप भी हमारा होगा. और यानी रही बात दुल्हन की, तो दुल्हन हम खुद होंगे. बोललं म्हातारं बिघडलं. त्यानंतर मला पाहिला निळू फुले आले. निळू फुले म्हणजे मराठी इंडस्ट्री मधली अमरीश पुरी. निळू फुले आल्या माझ्याकडे पाहून मला म्हटले, बाई तू आयडिया भरल्या. म्हटलं मुर्दा भाड्याच्या घरात राहून मला वाड्यावर बोलू, तोंडावर नाही म्हणून टाकलो मी. त्याच्यानंतर शेवटी मला पाहायला नाना पाटेकर आले. माझ्याकडे पाहिलं त्यांच्या अंगात क्रांतीवीरचं भूत घुसलं. माझ्याकडे पाहून मला म्हटले, एवढंच म्हणलं. म्हटलं ना तुमच्यासोबत लगीन ना. सर्व गेले. सलमान खानला कुठं दम निघते. सलमान खान आला की मला पाहिलं, मला म्हटलं, हे बघ आपण दोघं लगीन करू. मी म्हणलं सलमान नाही जमायचं. माझ्या आईनं सांगितलंय कुठं बी हिंड पण कोणाला होय म्हणू नको. तो म्हटला, हे बघ मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं. मी म्हणलं सलमान नाही जमायचं. तो म्हटला का नाही जमायचं?
मी म्हणलं अरे सलमान जरा तुझ्या वयाचा विचार कर, तू माझ्या आजीला पाहायला आलतास. आणखीन तसंच असतो. म्हणलं हे बघ आता लग्न करील तर तुझ्याशीच करील, नाही तर तसाच राहील. मी म्हणलं तसाच राहा, आणखीन तसाच आहे. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला नाही नाराज करायची. तेजस तुम्हाला नाही नाराज करायची. जाताना तुमच्यासोबत थोडं का होईना लग्न करून जाते. कच्छ मच्छवर हा नरसिंह रूपिणी, भक्ता लागी स्तंभ फोडोणी आणि भक्ता लागी अवतरुणी, करकटी उभी राहिली सेमा. बुरगुंड होईल तुला बुरगुंड होईल, ए तुला बी होईल मला बी होईल, याला बी होईल त्याला बी होईल, तुला बी होईल मला बी होईल, मला बी होईल तुला बी होईल, हा तुला बी होईल मला बी होईल, याला बी होईल त्याला बी होईल, तुला बी होईल मला बी होईल, हिला बी होईल तिला बी होईल. वाडगे माय. दादांनो, बुरगुंड बुरगुंड म्हणजे काय होय ऐका. बुरगुंड या शब्दाचा अर्थ शाब्दिक घेतला तर महाराज म्हणतात बुरगुंड या शब्दाचा अर्थ होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल. परंतु बुरगुंड या शब्दाचा अर्थ संत वाङ्मयामध्ये काय होतो, संत साहित्यामध्ये काय होतो, महाराज म्हणतात बुरगुंड या शब्दाचा अर्थ मुलगा नाही होत. मग मुलगा जर असता तर महाराज म्हणतात या ठिकाणी सर्वांना बसलेल्या सर्वच रसिकांना महाराज म्हणतात बुरगुंड होईल. कोणाकोणाला होईल, लहान लेकरला होईल. मला सांगा लहान लेकरला बुरगुंड होईल काय? महाराज म्हणतात होईल. कोणाकोणाला, माणसाला होईल. माणसाला बुरगुंड होईल कसा, गड्याला बुरगुंड होईल का? नाही. महाराज म्हणतात होईल. आणखीन कोणाला महाराज म्हणतात म्हाताऱ्या म्हातारीला सर्वांना बुरगुंडा होईल. मग कोणता बुरगुंडा होईल? महाराज म्हणतात ज्ञान नावाचा बुरगुंडा होईल. पण कधी जर त्या गणपती बाप्पाची भक्ती करशील तर तुला ज्ञान होईल. पण कोणतं ज्ञान? भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान, पांडुरंगाच्या प्राप्तीचं ज्ञान, ईश्वराच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल. ज्ञान मिळतं कुठं? महाराज म्हणतात हे ज्ञान मिळतं गुरुजवळ. म्हणून माणसानं गुरुची शरणाची सेवा केली पाहिजे. कारण गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. म्हणून जर तुम्हाला हे ज्ञान प्राप्त करायचं असेल तर गुरु करावं लागेल, त्यांची सेवा करावी लागेल, तर हे ज्ञान तुम्हाला मिळेल. प्रश्न पडतो महाराज हा ज्ञान नावाचा बुरगुंडा कोणाकोणाच्या पोटी जन्माला आला? महाराज म्हणतात आळंदीला जा, आळंदीच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या पोटी संत ज्ञानोबा नावाचा बुरगुंडा तुम्हाला पाहायला भेटेल. देहूच्या कणकाई आणि बोलोबा यांच्या पोटी संत तुकाराम नावाचा बुरगुंडा तुम्हाला पाहायला भेटेल. अरे राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. दादांनो, आणि काय केलं या बुरगुंड्यानं? न भूतो न भविष्यती, ना इथून मागे कधी घडला ना पुढे घडेल असा इतिहास माझ्या राजानं घडवला. म्हणून महाराज म्हणतात अशी इतिहास घडवणारी पिढी, अशी इतिहास घडवणारी रत्न ही तुमच्या आमच्या पोटी जन्माला आली पाहिजे. ही काळाची गरज आहे. आणि अशी मुलं जन्माला आणण्याकरता त्यांच्यावर संस्कार करणं ही काळाची गरज आहे. कारण मुलावर संस्कार गेले पाहिजे. कारण लहान लहान मुलं, छोटे छोटे मुलं आज व्यसन करू लागले. दादांनो, 17-18 वर्षाची पोरग व्यसन करू लागले, तंबाखू खाऊ लागले, गुटखा खाऊ लागले, सिगारेट ओढू लागले, दारू पिऊ लागले. सांगायला लाज वाटते. आणखीन त्यांच्या तोंडावर साधी नीट मिशी सुद्धा फुटली नाही अशी मुलं आज व्यसन करताना आपल्याला पाहायला सापडतात. म्हणून नेहमी सांगत असतो, तरुणांना सांगत असतो, आयुष्य व्यसनामध्ये बर्बाद करू नका. अरे तंबाखू काय खातोय, गुटखा कसला खातोय? अरे तुझ्यात लयच हिंमत आहे ना, काजू खा, बदाम खा, अरे खारीक खा, खोबरं खा, दूध पे, अरे व्यायाम कर, ताकद कमावणं तुला कामाला येईल. पण नाही खाणार, चांगलं खाणार नाही. हो, तो म्हणतो महाराज 700 रुपये किलो काजू आहे, 800 रुपये किलो बदाम आहे, खायला कसा परवडल? पण भल्या माणसा, तुझे गुटखा खातोयस, मार्केटला जर गुटख्याचा हिशोब केला तर 25,000 रुपये किलो गुटखा मिळतो मार्केटला. त्या विमलपोळीचा हिशोब केला तर 30,000 रुपये किलो मार्केटला विमल मिळते. तुला 25,000 रुपये किलोचा गुटखा खायला परवडतो, 30,000 रुपयाची विमलपोळी खायला परवडते. 700-800 रुपये किलोचा काजू बदाम खायला परवडत नाही. पण नाही खाणार. 700 रुपये किलोचा काजू खाणार नाही, 800 रुपये किलोचा बदाम खाणार नाही, मग 25,000 रुपये किलोचा गो खाईल. मी काय वाईट सांगत ना, वाईट बोलत नाही बरं का. त्याचं नावच आहे पहा, ठेवणारे ना काय डोकं लावून ठेवलंय पहा. त्याचं नावच आहे गु ट खा. काय नाव आहे? गु. गुवर जोर द्यायचा, त्याला खालून अंडरपॅन्ट घालायची, आपला अंडरलाईन करायची. गु ट खा. खाणाऱ्याला म्हणू फक्त मधला ट काढ. काय होते? खुशाला हाण म्हणत पुढे मध्ये फिल्टर होऊन आलं. अरे एकीकडे आमचं यान चंद्रावर गेलं, अरे एकीकडे माझ्या भारत देशानं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली. अरे नासलं सुद्धा धडकी भरली.
ही कामगिरी आज भारत देशाने केली. काय सामान्य देशामध्ये जन्मानं आलेले तुम्ही आम्ही माणसं नाही दादांनो. शेजारचा पाकिस्तान म्हणतोय आमचा झेंड्यावर चंद्र आहे. त्या पाकिस्तानला जाऊन सांगा, अरे तुझा जर झेंड्यावर चंद्र असेल तर आमचा चंद्रावर झेंडा आहे, जाऊन बघ. सामान्य देशामध्ये जन्माला आलेले तुम्ही आम्ही माणसं नाही दादांनो. परंतु याच देशातल्या तरुणांना काय खावं, काय प्यावं आणि काय ल्यावं याचं भान सुद्धा उरलं नाही. त्यावेळेला माझे संत मायबाप सावध करतात, भल्या माणसा, अरे माणसाच्या जन्माला येऊन माणसासारखा वागला नाहीस. अरे माणसाच्या जन्माला येऊन काय खावं, काय प्यावं आणि काय ल्यावं हे जर कळलं नाही तर महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. अरे माणसाच्या जन्माला आलास काय आणि एखाद्या डुकरासारखं नालीत गटारात लोळून मेलास काय, काहीच फरक नाही ना. तुला जर तुझ्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर व्यसनाचा नाद सोड आणि सुंदर गणपती बाप्पाची भक्ती कर. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों के दाम खर्च कर, मुंह में मिट्टी पड़ जाती है. म्हणून जाम पर जाम पिने से क्या फायदा. अरे कशाला पितोय दारू. अरे दारू सकाळी प्यायला संध्याकाळी उतरती, रात्री प्यायला पुन्हा अर्ध्या रात्रीत उतरती. नशाच काय त्याच्यामध्ये 4-5 घंट्याची नशाला कशाला करतोय. अरे तुला नशाच करायची ना तर उतरणारी नशा करू नको, मग अशी चढणारी नशा कर. एकदा टाकली उतरली नाही पाहिजे. जी नशा केली माझ्या ज्ञानोबरायनं, जी नशा केली माझ्या तुकोबरायनं, अरे जी नशा केली माझ्या छत्रपती शिवाजी राजानं, जी नशा केली माझ्या धर्मवीर संभाजी राजानं, अरे प्राण गेला पण धर्म सोडला नाही दादून, याला नशा म्हणायचं. समाजसेवेची नशा उतरत नाही दादून. म्हणून महाराज म्हणतात जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात बीती सुबह उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात बीती सुबह उतर जाएगी. तू एक बार गणपति बप्पा के नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, थोड़ी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून ऐक मरदार, दारू पिऊन फिरशील. हे भल्या माणसं स्वतःला मर्द म्हणून घेतो, दारूच्या अड्ड्यावर जातो, दारू पितो, घरी येतो, आईला उलट बोलतो, बापाला उलट बोलतो, बहिणीचा अपमान करतो, बायकोला मारतो, स्वतःला मर्द म्हणून घेतो. ऐक गड्या, ऐक मर्दार, दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कुठं बी मरशील, या रस्त्यावर कुठं बी मरशील, या रस्त्यावर कुठं बी मरशील. दारू पिऊन फिरशील, दारू पिऊन फिरशील, या रस्त्यावर कुठं बी मरशील रे, या रस्त्यावर कुठं बी मरशील रे, या रस्त्यावर कुठं बी मरशील रे. दारूच्या नादी लागून गुणवान झाले अवगुण, गुणवान झाले अवगुण, गुणवान झाले अवगुण. सर्व काम धंद त्यागुण, पोटभरती भीक मागून, पोटभरती भीक मागून, पोटभरती भीक मागून. हिच्या नादान, हिच्या नादान, अरे नादान, हिच्या नादान बरबाद होशील. या रस्त्यावर या रस्त्यावर आणि या रस्त्यावर कुठं बी मरशील रे. तुला म्हणतील लेकर बाळ. दारू पिणाऱ्या माणसाला घरात कोणी किंमत देत नाही, त्याला गावात कोणी किंमत देत नाही, त्याला समाजात कोणी किंमत देत नाही. अरे समाजात तर सोडाच, ते पोटचं पोरग त्या दारुड्या बापाला म्हणतं, ए बाबा अरे काय केलं समाजासाठी. तुला म्हणतील लेकर बाळ, बाप नव्या मुचा काळ, अरे दारुण होईल वाटुळ, अन कुठं करशील तोंड हे काळ. हिच्या नादान, हिच्या नादान, अरे नादान, हिच्या नादान, अरे विपरीत करशील. या रस्त्यावर राहा, या रस्त्यावर राहा. या रस्त्यावर कुठं बी मरशील रे. आमच्या गावात प्रकार झाला दादांनो, आमच्या गावामध्ये घडलेली सत्य घटना आहे. आमच्या गावात प्रकार झाला, एक दारुड्या भलती प्याला, रातभर गोंधळ त्यानं केला आणि 5 वाजता सकाळी मेला. 5 वाजता सकाळी मेला, 5
गावात सकाळी मेला हिच्या नादान अरे नादान हिच्या नादान अरे बरबाद होशील या रस्त्यावर कुठं बी म्हणशील रे या रस्त्यावर कुठं बी म्हणशील रे या रस्त्यावर कुठं बी म्हणशील म्हणून अरे दादा नको लागो दारूच्या नादा हे दादा रे नको लागो दारूच्या नादा. हे दादा नको दारूचा नादा अरे बायको लेकरो भिकेला लावली बायको लेकरो भिकेला लावली सोडू नका म धंदा 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 दादा नको लागू दारूच्या नादा. हे दादा नको दारूचा नादा हे दादा नको दारूचा नादा अहो या दारूचा नाद लय वाईट अन रोज रोज पिऊन हा होतोय ताईट अहो याला वर जाण्याची लई घाई अन सकाळी 5 वाजताच गेला बाई अहो त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई अन त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही त्याची बायको रडती धाई धाई मला मुंबईला नेतो म्हणला होता दादा कोंडकेचा पिक्चर धावतो म्हणला होता लेकरा बाळाला कपडे घेतो म्हणला होता सगळंच कसं टाकून गेला आणि कसा विसरून गेला वादा अहो कसा विसरून गेला वादा दादा नको लागू दारूच्या नादा हे दादा नको लागू दारूच्या नादा दादा नको दारूचा नादा हे दादा नको दारूचा नादा आरडून वरडून डोकं आपण सांगतोय हा गोविंदा आरडून वरडून डोकं आपण सांगतोय हा गोविंदा 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 दादा नको लागू दारूच्या नादा हे दादा नको दारूचा नादा हे दादा नको दारूचा नादा म्हणून दादा कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका ज्यानं आपल्या आयुष्याची राख रांगोळ होईल असं व्यसन कधी करू नका तांबाखू खाऊ नका सिगारेट ओढू नका दारू पिऊ नका आणि गुटखा खाऊ नका आणि मटका कधी लावू नका कारण आज आमच्या तरुणांची फॅशन झाली काय गुटखा आणि मटका अलीकडं मटका सुद्धा आज ऑनलाईन आला मोबाईलवर मटका खेळायला लागले लोक रमी सर्कल जंगली रमी ॲव्हिटर अरे ह्या ॲप्लिकेशनद्वारे आज लोक मोबाईलवर रमी खेळू लागली म्हणून कुठल्याही प्रकारचं रमी सुद्धा एक व्यसनच येतात म्हणून खेळू नका आमच्या जिल्ह्यातली गोष्ट आहे एक तरुण एका दिवसामध्ये 27 लाख रुपये त्या रमीमध्ये हरला जातो परिणाम त्यानं त्या दिवशी फाशी घेतली म्हणून कुठल्याही प्रकारचं मटका खेळू नका कारण अरे नको खाऊस गुटखा अन नको लावूस मटका कारण अरे जवा पडल अरे जवा पडल यमाचा फटकार 440चा लागेल झटका जवा पडल यमाचा फटकार 440चा लागेल झटका जवा पडले माचा फटकार 440चा लागेल झटका पडले माचा फटकार 440चा लागेल झटका अरे नको खाऊस गुटखा अन नको लावूस मटका हे नको खाऊस गुटखा अन नको लावूस मटका जवा पडल जवा पडल यमाचं फटकार 440चा लागेल झटका जवा पडल यमाचं फटकार 440चा लागेल झटका जवा पडले माचा फटकार 440चा लागेल झटका पडले माचा फटकार 440चा लागेल झटका या दारूच्या नादानं अरे तुझं आताड सडतील अरे तुझं आताड सडतील तुझं दाताड पडतील अरे सोड वाईट व्यसनाचा चटका सोड वाईट जुगाराचा चटका आणि संसार कर नीट नेटका कारण अरे जवा पडल
आणि जेव्हा पडलं यमाचा फटकार 440चा लागेल झटका. जेव्हा पडलं यमाचा फटकार 440चा लागेल. जवळ पडेल माझा फटकार 440चा लागल झटका. हे पडेल माझा फटकार 440चा लागल झटका. हा माणसाचा जन्म माणसाचा जन्म पुन्हा नाही रो मिळणार. नाही रे मिळणार. पुन्हा नाही रो मिळणार. मिळणार. सांग तुला कधी कळणार. सांग तुला कधी कळणार. शब्द गोविंदाचा नाही लटका. शब्द गोविंदाचा नाही लटका. लय निबर देवाचा फटका. कारण त्या यमाजी पाटलाची काठी दादांनो, त्या यमाजी पाटलाची काठी अशी बसते ना, तिचा आवाज होत नाही. परंतु एकदा का ती काठी बसली, चांगली चांगली सरळ होतात. जवळ पडलं यमाचा फटकार 440चा लागेल झटका. पडेल माझा फटकार 440चा लागल झटका. आहा पडेल माझा फटकार 440चा लागल झटका. म्हणून दादांनो, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा. भगवंतांना अनमोल किमतीचा नरदेह तुम्हाला आम्हाला भेट म्हणून दिला. फक्त 5 मिनिटं घेतो तुमच्या सर्वांची, कारण यानंतर सुद्धा आम्हाला कार्यक्रम करून उद्या सकाळी आम्हाला बुलढाण्याला जायचं. या ठिकाणून एकदा सर्वच या ठिकाणी रसिक मायबाबांचे दर्शन घेतो.